तुम्ही बघू शकता मित्रांनो, बोंड, फुलं आणि पाते एकसारखे आहे मित्रांनो. जितकी बोंड आहे तितके फुलं सुद्धा आहे मित्रांनो. आणि पात्यांची संख्या पण चांगली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता शेंड्यापर्यंत आपल्याला बोंड हे लागलेले आहे मित्रांनो. बघू शकता हा शेंडा आहे मित्रांनो. हे बघा शेवटपर्यंत बोंड हे लागलेले आहे मित्रांनो. पात्यांची संख्या अतिशय सुंदर आहे मित्रांनो. भरपूर अशी संख्या आहे. फुलांची संख्या पण तुम्ही बघू शकता. लाल कलरचे आणि जे व्हाईट कलरचे फुलं आहे मित्रांनो ते तुम्हाला दिसत असेल. आता ह्या कंडिशनमध्ये 70 कैरी पकून सुद्धा जर इतके पाते आणि फुलं, तर मला अपेक्षा आहे मित्रांनो 120 पर्यंत कैरी ही आपल्या कापूस पिकाला लागलीच पाहिजे मित्रांनो. कारण 120 किंवा 110 जरी लागली मित्रांनो तर आपल्याला नक्कीच एकरी 15 ते 17 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज आरामशीर मिळते मित्रांनो. तुम्ही बघू शकता. जय शिवराय मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका झाडाला 60 ते 70 कैरी सांगली होती मित्रांनो. तर एका मित्रांनी मला कमेंट केली की मोजून दाखवले असते तर बरं झालं असतं. त्यात काय होतं मित्रांनो, एका हाताने मोबाईल धरून कैरी मोजणं जड जातं मित्रांनो. कारण बुडापासून पलीकडची साईड असेल, अलीकडची साईड असेल, ते मोजायला थोडं जड जातं मित्रांनो. पण तुम्ही बघू शकता, एक अंदाजसुद्धा लावू शकता मित्रांनो. कपाशीची हाईट आणि एकसारखेपणा, पात्यांची संख्या तुम्ही बघू शकता. भरपूर प्रमाणात शेंड्यापर्यंत आता हे बघा शकता शेंडा आहे मित्रांनो. शेंड्याला सुद्धा कैरी लागलेली आहे मित्रांनो. याची कपाशीची जी हाईट आहे तुम्ही बघू शकता. माझी 5.5 फूट हाईट आहे आणि माझ्या हाईटपेक्षाही जवळपास 6.5 फूटपर्यंत ही कपाशीची वाढ झालेली आहे मित्रांनो. आणि फुलांची संख्या पण तुम्हाला दिसत असेल. भरपूर प्रमाणात पाते आणि फुलं आपल्या कपाशीला लागलेलं आहे मित्रांनो. आणि बोंडसुद्धा 60 ते 70पर्यंत आता लागलेलं आहे मित्रांनो. काही झाडाला 70-75 रेग्युलर आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता याचं जे कारण आहे मित्रांनो की आपण याला आता भरपूर शेतकऱ्यांचे मी प्लॉट बघितले मित्रांनो. लाल्या रोग आलेला आहे मित्रांनो. आणि लाल्या रोग आल्यानंतर जी पानगळ होते मित्रांनो, फुलगळसुद्धा होते आणि पाहिजे तसं आपल्याला उत्पन्न हे भेटत नाही. तर आपण त्यासाठी काय केलं होतं मित्रांनो, झिंकचा वापर केलेला होता मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जाऊन की मी झिंकचा वापर करण्याला जे सांगितलं होतं ते लाल्या रोग येऊ नये म्हणून आपण जो तिसरा डोस खताचा असतो त्यामध्ये मिक्स करून हे झिंक आपल्याला वापरायचं होतं मित्रांनो. बघू शकता पाते, फुलं अतिशय फुल प्रमाणात आहे मित्रांनो. क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो. कारण मेहनत केल्याच्या नंतर आपल्या मनासारखा प्लॉट आला मित्रांनो तर नक्कीच आनंदही मिळतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता बोंड हे शेवटपर्यंत पोचले मित्रांनो. खाली बुडापासून हे बघा तुम्ही बघू शकता. तर औषधाचे मी तुम्हाला जे फवारण्या सांगितलं होतं त्याचा हा रिझल्ट आहे. खताचा डोस जे सांगले त्याचा हा रिझल्ट आहे मित्रांनो. काही शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला असेल किंवा नाही तर मला नक्कीच फायदा झालेला आहे मित्रांनो. तर थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं होतं की 5 रुपयात औषधाचा डबल पॉवर. तर ते जे मी ते जे जुगाड आहे मित्रांनो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर याला आपण बोंडअळीसाठी एक जुगाड केलं होतं मित्रांनो. 5 रुपयात औषधाचा पॉवर डबल. तर जे सर्वसाधारण औषधं मित्रांनो, ज्यामध्ये गॅस पॉयझन नाही अशी औषधं घ्यायची मित्रांनो. त्याच्यामध्ये 5 रुपयाची आपल्याला कापुराची डबी घ्यायची आहे. एका पंपासाठी 18 लिटरचा जो पंप असतो त्या पंपासाठी आपल्याला 5 रुपयाची एक वडी टाकायची मित्रांनो. तर त्याचा हा रिझल्ट असा होतो मित्रांनो, जे साधारण औषध आहे त्याची रेट ही खूप स्वस्त असते मित्रांनो. आणि तेच आपल्याला गॅस पॉयझनमध्ये बदलायचं आहे. तर गॅस पॉयझनच्या औषधाचा खर्च तुम्हाला माहिती आहे, रेट भरपूर आहे मित्रांनो. तर त्यामध्ये सर्वसाधारण औषधं घ्यायचे मित्रांनो. त्यामध्ये 5 रुपयाची आपल्याला एक वडी टाकायची आहे आणि त्या औषधाचा जो पॉवर आहे मित्रांनो तो डबल होतो. म्हणजे ते औषध हे गॅस पॉयझन होतं मित्रांनो. त्या औषधाचा डबल फायदा असा आहे मित्रांनो, जी बोंडअळी आहे ती बोंडामध्ये अळी शिरलेली अळी जी आहे मित्रांनो ती भाजून बाहेर निघते मित्रांनो. आणि याचाच ह्याच जुगाड मी वांगी पिकासाठी सुद्धा केलं होतं मित्रांनो. वांग्यातून सुद्धा भाजून अळी बाहेर निघत होती मित्रांनो. तर याचा खूप असा फायदा असा आहे की गॅस पॉयझनचे औषधे मित्रांनो त्याचे जवळपास रेट जी आहे ती अति आहे मित्रांनो. आणि जे सर्वसाधारण
किनल फ्लॉस असेल, सर्व साधारण औषध आपल्याला जे घ्यायचे आळ्याचे ते एकदम स्वस्त असतात मित्रांनो. 300-350 रुपयात तर जवळपास अर्धा लिटरपर्यंत औषध येतं मित्रांनो. आणि त्यामध्ये 5 रुपये जर खर्च एका टाकीला केला आपण, एक 5 रुपयाची जी डबी आहे ती मित्रांनो, ती चांगल्या कंपनीची घ्यायची आहे, श्रीकृष्ण म्हणून त्याचं नाव आहे मित्रांनो. तर ती आपल्याला एका पंपासाठी एक डबी वापरायची मित्रांनो. आणि त्या औषधाचा जो पॉवर आहे ते गॅस पॉयझनमध्ये त्या औषधाचं रूपांतर होतं मित्रांनो. त्याचा पॉवर हा डबल होतो मित्रांनो. म्हणजे स्वस्तात आणि मस्तात आपल्याला रिझल्ट येतो मित्रांनो. त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो. आपल्या कपाशी पिकावरती बोंडअळी आली होती मित्रांनो खाली बुडामध्ये. तर आता एकाही बोंडामध्ये आपल्याला अळी नाही मित्रांनो. आणि एक फवारणी केली होती मित्रांनो, डबर आलीच नाही. तर तुम्ही एका टाकीसाठी एक डबी वापरायची आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही घ्यायचा आहे मित्रांनो. वाटल्यास मला तर त्याचा काही दुष्परिणाम आपल्या पिकावरती काही दिसला नाही, पण तरीसुद्धा तुम्ही जे औषध घेत आहे ते कोणत्या कंपनीचं घ्यायचं आहे, कोणतं घेत आहेत आणि त्यामध्ये आपण वापर करतो. तर ते एक पंप आपण साईडला फवारून घ्यायचा आहे आणि त्याचा रिझल्ट बघायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही पूर्ण प्लॉटवर त्याची फवारणी करा मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर मित्रांनो प्लॉट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.